नाव मला पण माहिती आहे, ते पदार्थ पण माहित नाही. कुणाला सांगितलं तू जिलेबी सारखी आवडते, कुणाला सांगितलं की बेसनच्या लाडू सारखी आवडते, कुणाला सांगितलं तू गुलाबजाम सारखी आवडते, कुणाला सांगितलं तू बर्फी सारखी आवडते. असे सगळ्यांना सांगत गेले. रुक्मिणी आली. रुक्मिणी माता म्हणतात खरोखर प्रभू मी तुम्हाला आवडते का? कशी आवडते? भगवान म्हणतात तू मला मिठासारखी आवडते. आईस्क्रीम झाली. सगळ्यांना वेगवेगळी उपहार दिले, कुणाला लाडू जिलेबी गुलाबजाम संधी नवीन नवीन पदार्थ, आणि मला मिठासारखी नाराज झाली. भगवान म्हणतात नाराज होऊ नकोस, तुला मी उच्चतम अवस्था दिली, तुला ते लक्षात आलं नाही. दुसऱ्या दिवशी आचार्याला बोलवलं, जेवण बनवायला सांगितलं. जेवायला रुक्मिणीला घेऊन भगवान परमात्मा बसले, पण आचार्याला सांगितलं कुठल्याच पदार्थात मीठ टाकू नको. रुक्मिणी मातेने खास घेतला, आचार्याला बोलवून घेतलं. काय तुला कळतं का नाही? प्रभू कधी भेटत नाही, एकतर बरोबर संघ जेवायला बसवता, सगळं जेवण आणली आहे. भगवान म्हणतात थांब, शांत हो. किती जरी पदार्थ बनवले त्यात मीठ नसेल चव आहे का? मिठाशिवाय जशी पदार्थाला चव नाही, तशी भगवंताशिवाय आपल्या जेवणाला चव नाही. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा आवडायला पाहिजे, असा निरंतर आवडायला पाहिजे, त्याच्यामध्ये अंतर पडता कामा नाही. आता सांगण्याचा भाग आहे ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. देवा माझ्या वासना पुरव. वासना कधी पुरवल्या जातात? कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा आहे गुरुधर तुझ्या कांता, धर्मशास्त्र असे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. कुलगुरु वशिष्ठ दशरथ राजाला सांगतात की तुझ्या पत्न्या गरोदर आहेत, त्यांच्या वासना पुरवण्यासाठी जा. तर कथा वेगळा आहे. स्त्रियांच्या मनामध्ये ज्यावेळी गरोदर असतात तेव्हा त्यांच्या वासना पूर्ण करायच्या असतात, कारण वासनेच्या संग जन्म गेलेला आहे. वासनेच्या संग वासना जर अशुभ असतील, वासना जर योग्य नसतील तर तसा जन्म घ्यावा लागतो. वासना शुभ असणं गरजेचं आहे. जडभरित राजाचं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे. जडभरित राजा जडभरित राजाने सर्व संघ परित्याग केला आणि अरण्यात जाऊन तपश्चर्या करायला लागला. आणि तपश्चर्या करत असताना एक दिवस सरोवरामध्ये स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आंघोळ वगैरे झाली आणि एक हरण पाडस पोटामध्ये आहे. वाघाने डरकाळी फोडल्या त्याने आपला गर्भ टाकून दिला. हरण स्वतःचा जीव सोडून धरून पळायला लागली. जडभरित राजाने प्रसंग पेला. अरे हा पाडस असा राही साधू वृत्ती होती. त्याने त्याला जवळ ठेवलं, सांभाळलं, त्याला घरी आणलं, संगोपन केलं. हळूहळू पाडस मोठा होत गेला. जसं पाडस मोठा होत आले तसं जडभरित राजाचं आयुष्य वाढत होते, म्हणजे वय वाढत होते. आणि जडभरित राजाचं वय वाढत असताना अंतकाळाची वेळ जवळ आली. आणि अंतकाळाची वेळ जवळ आल्यानंतर जडभरित राजा म्हणतो की मी पाडसाला एवढ्या वर्ष सांभाळलंय, मी गेल्यानंतर याचा सांभाळ कोण करील? ही वासना जन्म घ्यायला लावते. संतांच्या वासना वेगळ्या, तुमच्या आमच्या वासना वेगळ्या. पहा, एक म्हातारी आहे. म्हातारी लहान मुलांचं संगोपन करतात. त्यांना जास्त पहिला प्रेम मुलावर असतो, स्वतःच्या मुलावर. एकदा नातू झाला तर सगळा प्रेम त्याचा दोघांचा त्या मुलांच्यावर असतो. मुलांच्यावर खूप प्रेम. दोघं जॉबला होती, जॉब करायला जायची. हे म्हातारी मुलांना करगळला जायचे, मार्केटमध्ये फिरण्याचे, शाळेत सोडायचे, असं त्यांचा उद्योग. एक दिवस मुलाला शाळेत सोडले, दोघं गप्पा करत बसले होते. आपण गेल्यानंतर या मुलाचा कसा होईल, यांना नोकरी सांभाळताना होतं, या लहान मुलाचा सांभाळ कसा होईल. आणि कसा कोसळल्यानंतर दोघेही मेले. दोघे मेल्यानंतर त्यांचा विषय काय झाला होता? या मुलांचा कसं होईल, या मुलाचा. शेवटी त्याला जन्माला यावं लागलं. मग ते जन्माला कुठे आले तर ती म्हातारी कुत्री झाली आणि तो म्हातारा कुत्रा झाला. पुन्हा त्याच घरामध्ये येऊन ते कुत्री राहू लागले. आणि राहत असताना एक दिवस मुलगा धावत रस्त्यावर येते, गेटच्या बाहेर येते. तेवढे ती कुत्री धावली त्या मुलाला पकडायला. तो मुलगा पडला, आईला आवाज आला, आई काठी घेऊन बाहेर आली आणि त्या कुत्रीला मारली, म्हणजे सासूला मारली. लक्षात घ्या, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना माणसाला जन्माला लागते, म्हणून वासना शुभ असावी. आम्ही अशुभ वासना जर असेल तर त्या अशुभ वासना आपल्याला नरकाला नेतात. अजून एक दृष्टांत सांगतो, जोडून आलाय. दोन मित्र पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर गाडीवरती चालले. एक म्हणतो मला इथं होतं, इथं तमाशा चालू आहे. आणि दुसरा तिथून गेला कीर्तनाला. तो कीर्तनात बसला होता. त्याला वाटलं अरे उगाच एक चांगले बोलतच नाही, काय कुठला विषय जुळत नाही. ते तमाशावाल्याला मस्त असेल, त्याला चांगलं चाललं असेल. तमाशाला जो गेला होता तो म्हणतो अरे बाबा इथे उगाच चालू आहे तमाशामध्ये, कान कर्कश आवाज येतो, त्यापेक्षा मी
कीर्तनाला गेलो असतो बरं झालं असतं. लोकांचा विचार भिन्न. हा तमाशात बसलाय चिंतन करतोय कीर्तनाचा, हे कीर्तनात बसलाय चिंतन करतोय तमाशाचा. दोघं पुन्हा गाडीवर बसले, घरी आल्या निघाले आणि अपघात झाला. अपघात झाल्यानंतर दोघांना नेले वरती नेल्यानंतर जो तमाशाला घेतला त्याला वैकुंठाला नेले आणि जो कीर्तनाला घेतला त्याला नरकाला पाठवलं. त्यांनी देवाला जाब विचारला, देवा काय न्याय आहे का तुझा? दोन झाला तुझा दरबार देवा. अरे मी कीर्तनाला गेलो. भगवान म्हणतात तू कीर्तनाला गेला पण तमाशाचे चित्र अनुभवत होतास. विठोबार कुमार महाराज म्हणतात की आईचे आवडते मला देवा आमच्या वासना पूर्ण कर. मग अशी तुकोबारांची काय वासना होती का देवाने पूर्ण करावा? हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये त्यांची कुणाची? ज्याच्या चित्तामध्ये देव आहे. आता प्रश्न तुमच्या समोर निर्माण करतोय मी, कुणाच्या चित्तामध्ये देव नाही हो? भगवंताचा तसा शब्द आहे, भगवंताचं वचन आहे, मी सर्वाचा चालक आहे, मी सर्व करता आहे, माझ्या सत्तेने सगळं चालले आहे. हृदयामध्ये मी राम, स्वतः सर्व सुखाचा राम, की भ्रांता असे काम विषयावरे सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृति ज्ञानम पोहरं च वेदे च सर्वरहमेव वेद्य वेदांत कृद्वेद विदेह चाहं. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसे जी बुद्धीस पुरे अनिश्चित वस्तू गामी. भगवान म्हणतात सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारांची मागणी आहे देव वसे चित्ती. आता मला सांगा, कुत्र्यामध्ये देव आहे. नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, माऊली ज्ञानोबारांना रेड्यामध्ये देव दिसला, नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. आम्हाला माणसात माणूस दिसत नाही, दुर्मिळ आहे. सगळीकडे देव आहे, मुंगीमध्ये देव आहे, चराचरामध्ये देव आहे. देव कुठे नाही असं नाही भक्त प्रल्हादांनी सिद्ध करून दिलं.
परमात्मा आहे. मग जगद्गुरु तुकोबर असं का म्हणतात देव वसे चित्ती? प्रश्नाचं उत्तर असं आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. मला सांगा, गाढव कधी बैठकीला येतो का? गाढव कधी तीर्थयात्रेला जातो का? म्हैस कधी काकड्याला येते का? कुत्रा कधी मंदिरात जातो का? त्यांच्याशी देव आहेत ना, त्यांना ते शक्य नाही. भगवंताने मानवाला विशेषत्वाने बुद्धी दिली. कशासाठी? जेणे तू जोडसी नारायण, तू मला जोडला जाशील. आणि ज्याला भगवंताच्या स्वरूपाची ओळख झाले, जो भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाला, ज्याला भगवान परमात्मा कळालेला आहे, त्याची संगत मला घडावी. अशी माणसं अनेक आपल्याला भेटतात. काही लोक देवच मानत नाही, आम्ही देवच मानत नाही म्हणतात. पण मी त्याला उत्तर देतो, तुला देव मानतो म्हणून तू आहेस. ज्या दिवशी तुला देव मानणार नाही ना, त्या दिवशी तुझ्या दाराशी गर्दी झालेली असेल. भगवान परमात्मा नाही असं नाही. शिशुपालाला देखील भगवान परमात्मा मानू शकत नव्हता. आपला अग्रीमेंट झालाय, आपण अग्रीमेंट घेऊन आलो जन्माला. मी उत्तर करायच्या कार्यक्रम नेहमी सांगतो, एक्सपायरी डेट टाकून आपल्याला पाठवले. लक्षात ठेवा, आपण ना आपला सोयरा जर आला ना, नवीन लग्न झाला का, सोयऱ्याला सांगतो या उमरापासून चिंचेपर्यंत आपलीच जागा. वरून देव हसतो ना आपल्याला, अरे बेट्या उतारा माझ्या नावावर आहे, तुला कसाला दिले विडोबार कुमारी. सगळं माझं आहे, ही पत्नी माझी आहे, मुलं माझे आहेत, आप्त युक्ते सगळे सोयरे माझे आहेत. परंतु तुझा कोण नाही बेट्या, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती नासी एकला प्राण्या सोडविना बंधू पाठी पाहिना, सोडविना बंधू पाठी पाहिना, सोडविना बंधू पाठी कोविडच्या काळामध्ये आपली पत्नी आपल्याला भाकरी फेकून देत होती, आपल्याला आपली पत्नी गोळ्या खिडक्यात अशी फेकून देत होती. आपलेच होते ना ते, मेल्यानंतर देव देऊन आपल्याला जाळतात ना. अरे आपले कधी डोळे उघडणार आहेत? भगवंताची साधना करायला आम्ही कमी काय पडतो, आम्ही त्याच्यामध्ये इतके अडकलो, आम्हाला संसार आपला तो मिथ्या असणारा संसार सत्य वाटू लागला. पहा, एक दृष्टांत तिथं तुम्हाला समर्पक आहे. एक मुलगा एका साधूच्या दर्शनाला रोज जायचा. त्याचा कर्मधर्म संयोगाने 1 वर्षाचं लग्न झालं, आणि लग्न झाले तर सगळं बंद होतं. मग मागचं सगळं बंद. एक दिवस साधू महाराज म्हणतात, काय रे बाबा तू हल्ली येत नाहीस? तो म्हणतो, काय करणार, पत्नी सोडत नाही, आई बाबा आहेत, मला घरी राहावं लागतं, माझं खूप प्रेम आहे, मला ते जाऊ देत नाही एकट्याला बाहेर. असं का? मग म्हणतो, मी तुझ्या एक काम कर, उद्या तुला योग समाज माध्यमातून तुला मी असं औषध देतो की ते पिल्यानंतर तू मेल्यासारखा पडत असेल, परंतु त्यांना वाटत तू मेला, परंतु तुला सगळ्यांचा आवाज येईल, लक्षात ठेव. तो ऐकत नाही. त्या गुरुंनी त्याला एक विभूत दिली, त्याला सांगितलं हा मंत्र बोल, ही विभूत पी आणि तू पडून राहा. त्याने विभूतीचे पाणी टाकून पिली आणि पडून राहिला. कारण त्या माणसाला वाटतं मेला. मेल्यानंतर मग काय रडायला सांगायला लागत नाही, एकमेका सहाय्य करू. सगळे रडायला लागले. पत्नी म्हणते, मला टाकून गेले कसे, तुमच्या आधी मी गेले असते तर बरी झाली असती. बाबा म्हणतात, तुझ्या खांद्यावर मी जायचं तर माझ्या खांद्यावर तुला न्यायची वेळ आली. आई म्हणते, बाबा माझे काय जेवढं घडणार आहे, मी आधी जायला पाहिजे होती, तू कसा मला सोडून गेलास. मुलं म्हणतात, पप्पा परत कधी येणार. सगळ्यांच्या रडारड चालू झाली. आता मेलेला माणूस जिवंत होत नाही, तेवढ्यात त्या रस्त्याने साधू चालले होते. ते साधू तिथे आले. म्हणतात, काय झालं? त्याने चांगला माणूस गेला ना. म्हणतात, त्याला मी जिवंत करू शकतो, माझ्याकडे सामर्थ्य आहे. मग तर उत्तमच म्हणतात.
एवढा ग्लास देतो, त्या ग्लास मध्ये तुम्हाला एक माझ्या मंत्रोने एक विभूत देतो, ती प्या, तुम्ही मारला तो जिवंत होईल. आता जे बोलत होते ते उलटे बोलायला लागले. पत्नी म्हणते नको, पोरं आहेत त्यांचा पुढे त्यांना जेवण उकडून यांना देता येईल का, मलाच बनवता येते. आई म्हणते आता आमची काय जेवढं काढायचे आहेत का, आता नको, आता थोडा काळ आहे, जाऊ द्या आनंदात. बाबांना विचारलं, बाबा म्हणतात नको ना, आता काय आहे, अजून जमीन नावं करायचे राहायचे, नांगरणे आहे, मी मुलाला सोडून शाळेत, काय काळजी नका, बरोबर आहे त्याला. असा सगळ्यांचा वाद आहे. आणि मग तो मुलगा ऐकत होता, कोण पडलेला. मग ते गुरु म्हणतात, ते साधू म्हणतात, मग मी पिलं तर चालेल का. ते म्हणतात मला नक्की प्या, नक्की प्या, तुमच्या नावाने मंदिर बांधू आम्ही, 7 दिवसाचा सप्ताह ठेवू, तुम्ही पिऊन मरून जा, तुमच्या मागं कोण नाही. महाराजांनी ती आता कारण ती विभूती आहे ती, त्याने तो पाणी घेतला, पिला, याच्या मस्तकावर हात ठेवला, जागा झाला. त्याला सांगितलं आता तुला हे तुझे आहेत का रे, तो म्हणतोही माझे नाहीत. सांगण्याचा भाग लक्षात घ्या, कुणाचा कोणी नाही लक्षात ठेवा. आपले सगळे वैरी आहेत, ऐसिया चोराचा काही सहा विश्वास. महाराज सांगतात हे चोर आहेत सगळे, आपल्याला चुकून जाणारे आहेत. आपुरी आपण करा सोडवलं संसार बंधन, संतांना हे कळालं होतं आणि म्हणून संत भगवंताशी एकरूप झाले होते. त्यांना दुसरा विषय नव्हता, विषय तो त्यांचा झाला नारायण नाम जया तुझी प्रीती अखंड अखंडया तुझी प्रीती मजले तयाची संगती, ज्याचे तुझ्यावर प्रेम आहे त्याची संगती मला दे. कारण संत महात्मे भगवंताच्या सानिध्यात राहतात. सततम चिंतयंतो माम एकांत शरणवतः नमः शमाम भक्त्या नित्ययुक्तो उपासते. भगवंताची उपासना करणारे साधक आहे, संत आहे. संगत करायला सांगितली, संगत महाराज म्हणतात त्यांची करावी संगती. संगतीचे 3 प्रकार, कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. हा संगत शब्द आहे, त्याचा विस्तार करणं गरजेचं आहे. कुसंगती म्हणजे एखाद्या वाईट माणसाची संग घडली, एखादा चांगला माणूस वाईट माणसाच्या संगतीने गेला तर त्याचा नाश होतो. जगद्गुरु तुकोबाराचं प्रमाण आहे, एकनाच्या संगे विराजो भंग हिरा इतका टणक असतो, त्याला ऐरणी ठेवून घनाने घाव घातला तरी फुटत नाही. परंतु तो हिरा जर पेटीत ठेवला, त्याचं ढेकणं झाली तर त्याची पावडर करतात. नाश कशाने झाला? संगतीने नाश झाला. केळीच्या झाडाच्या शेजारी बाबळीचं झाड उगवलं तर केळीची पानं फाडून टाकतो, परिणाम कसला झाला? संघाचा झाला. कडुलिंबाच्या
कुठला करतो. कबीर महाराज म्हणतात संगत मत करणा खोटी, ये दुनिया आहे उलटी. संगत खोट्याची करायची नाही, संगत खऱ्याची करायची. पहा, काही लोक खूप गोड बोलणारे असतात परंतु ते दुर्जन असतात. लक्षात ठेवा, जेवढी माणसं आपल्या मनातून शिरून बोलतात ना, संगत खूप लावाडी त्याच्यापासून दूर राहायचं. कारण फक्त गोड बोलणारे लोक आपला काहीतरी स्वार्थासाठी आपल्याशी बोलत असतात. पहा, सुभाषितकार सांगतात की सापाच्या दातातच विष असतं. नीट ऐका, च शब्द वापरतो मी. सापाच्या दातातच विष असतं, माशीच्या डोक्यातच विष असतं, विंचवाच्या नांगीतच विष असतं, परंतु दुर्जन विष सर्वांगे. तक्षकस्य विषम दंते, मक्षिकाया विषम शिरे, वृश्चिकस्य विषम पुष्ये, दुर्जन विष सर्वांगे. दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये विष असतो. तो कसा जरी गेला तरी दुर्बुद्धीनेच आपल्याला वर्तन करायला लावणार, तो दुर्जन आहे. म्हणून संगती करायची अशाची संगत करायची नाही. करा कुसंगती, मी सांगितलं विस्तार करायला पण वेळ कमी पडेल. विसंगती या कुसंगती, म्हणून कुसंगती कधी करायची नाही, सत्संगती केल्याशिवाय राहायचं नाही. संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर आपला उद्धार होणार आहे. परंतु आम्ही संतांकडे गेल्यानंतर तो म्हैस दूध देत नाही, मुलाला मुलगा होत नाही, मुलीचा लग्न जमत नाही. आम्ही संतांकडे भिकाऱ्यासारख्या मागण्या करतो. मुलगा पास होत नाही, जमिनावर होत नाही. आम्ही काय मागायला पाहिजे संतांकडे गेल्यावर? कायमी उद्धार विसंगती आहे. रावणाला विभीषण आवडत नव्हता, ही विसंगती आहे. नवऱ्याला भेंड्याची भाजी आवडते ना बायकोला बटाट्याची भाजी आवडते, ही काय झाली? विसंगती झाली. म्हणून विसंगती सांगायचे. विसंगती म्हणजे परस्पर भिन्न डोकं, त्यांचा कुणाशी कुणाला ताळमेळ नसतो, याला विसंगती म्हणतात. जे गोष्ट आपल्याला आवडते ती दुसऱ्याला आवड नाही, ते विसंगती झाली. आणि सत्संगती का करायची? सत्संगाची मागणी केली म्हणजे आपल्याला बोलायचे, त्यांची घडावी संगती. संतांची संगत केल्यानंतर आपलं जीवन परिवर्तित होतो. वाल्या कोल्याने नारदांशी संघ घडला, वाल्याचा वाल्मिक झाला. परिणाम कसला झाला? संघाचा परिणाम. वाल्याच्या मागे कोण धावत होता का? कोणही वाल्यासाठी धावत नव्हता. परंतु वाल्या कोल्याला जेव्हा नारदांची भेट झाली आणि वाल्याचा उद्धार झाला. कथा सगळ्यांना माहिती म्हणून त्याचा विस्तार करत नाही. परिणाम कसला झाला? संघाचा परिणाम झाला. संगत करायची आहे त्यासाठी सज्जनांची संगत करायची. पहा, एक साधू कोणी करंगळीची गाडीत माळ घालते. अंगुलीमान नावाचा साधू. अंगुलीमान नावाचा साधू माणसं मारायचा, त्यांची करंगळी कापून ठेवायचा. त्याचा संकल्प होता की 100 माळींचा गळ्यात बोटांची माळ घाली, करंगळीची माळ घाली गळ्यात. असाच त्याचा क्रम चालू होता. आणि एक दिवस त्याला बुद्ध देव भेटले. भेटल्यानंतर ते बोलले, काय तो काय करतो? त्याने सांगितलं, मी तुम्हाला मारतोय, माझं काम आहे तो, मी तुम्हाला मारणार, तुमची करंगळी बांधणार, गळ्यामध्ये घेणार, माझं काम आहे ते. त्याने सांगितलं, बाबा असं करू नको, असं कर्म करणं उचित नाही, तू चुकीचं करतो, हे करू नको. तो म्हणतो, तुम्ही कोण सांगणार? माझं काम आहे, मी करणार. त्याने सांगितलं, बघ तू कर, मार, मला त्याचा हरकत नाही, परंतु या झाडाची फांदी तोडून देशील का तुम्हाला? हा समोर झाड आहे, त्याची फांदी तोडून जिवंत माणसं मी मारतो, झाडाची फांदी तोडायला अवघड आहे का? त्याने फरश घेतला, मारली, फांदी तोडली, टाकली साधूच्या पुढ्यात. सांगितलं, बा ही तोडली. त्याने टाका असं कर, ही फांदी परत लावून दाखव बाबा. ही फांदी परत जर तू लावून दाखवलीस तर तुला खरं म्हणेल. तो म्हणतो, नाही ना, असं कसं जमेल? मग त्यानंतर ज्याला जीव ध्यान देण्याचा अधिकार, त्याला मानण्याचा अधिकार काय? तो साधू झाला. मला सांगण्याचा भाग आहे, संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर आपलं जीवन परिवर्तित होतो, आपल्या जीवनामध्ये बदल होतो. पहा,
संत आपल्याला काय करतात, भगवंताची ओळख करून देतात. आपण दूर नाही, परंतु ओळख करून देणारा जोपर्यंत कोण भेटत नाही तोपर्यंत आपला जीवन परिवर्तन होतं. म्हणून संत संग काढावा. एक शेठ होता, त्या शेठची संपत्ती होती, त्यांनी मुलगा उन्हाळ्यात होता, काय काम करत नव्हता. मग त्या शेठनी काय केलं, एका खतावणीच्या वहीमध्ये लिहिलं होतं, हे मी मंदिर बांधल्या दाराशी, त्या मंदिराच्या कळसामध्ये मी 25 मोहरा पुरून ठेवल्या. बाप मेल्यानंतर मुलांनी वही पाहिली, तर वहीमध्ये त्याला पुरावा सापडला की 25 मोहरा मंदिराच्या कळसामध्ये ठेवल्या. त्याने दुसऱ्या दिवशी गडी लावले, माणसं लावली, तो मंदिर मोडून टाकला. मंदिर मोडल्यानंतर त्याला कळसाच्या मोहरा काही मिळाल्या नाहीत. पश्चाताप झाला. बाबांचे पैसे थंबून बसला होता, मंदिरात मोहरा मिळाल्या नाहीत. टेन्शन मध्ये असताना एक ग्रस्त विचारलं, काय रे बाबा, काय काय झालं काय तुझ्या जीवनामध्ये? त्याने सांगितलं, मी मंदिर मोडून टाकला. बाबांनी सुंदर मंदिर बांधलं होतं, कळसामध्ये मोहरा फुल्याच्या लोभाने मी मंदिर तोडून टाकलं. त्याने सांगितलं, बा बाजूच्या गावामध्ये साधू राहतात, त्यांना तू तुझी समस्या सांगते, कदाचित त्याच्या काहीतरी न्यायनिवाडा करतील. तो त्या साधूंच्या जवळ आला. साधूनं सांगितलं, महाराज माझ्याकडून अपराध घडलाय की मी मंदिराचा कळस मोडून टाकलाय, मला मोहरा हव्या होत्या, परंतु त्या मोहरा काही मिळाल्या नाही, माझी समस्या दूर करा. त्याने कृपा दृष्टीने त्याकडे पाहिलं, बाबा ठीक आहे, तुझी बाबांनी लिहिलेली खतावणीची वही कुठे? त्यांनी सांगितलं, घरी आहे, उद्या घेऊन ये. दुसऱ्या दिवशी तो वही घेऊन गेला. त्या साधूंनी त्याच्यावर कृपा दृष्टीने पाहिलं आणि सांगितलं, पहा, ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला बरोबर 12 वाजता तुला मोहरा जमा करून दे. काय सांगितलं? दुपारी 12 वाजता बरोबर आहे. तो ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला 11 वाजता हजर. आणि सांगितलं होतं, येताना काय आणायचं? नारळ आणायचा, अगरबत्ती आणायची, फुलं आणायचं, हळदी कुंकू आणायचं, पूजेचं सामान, आणि येताना 2 गडी आणायचे बरोबर. त्याने सगळं घेऊन तिथे 11ला हजर. साधू महाराजांनी बस खाली, चल बस, मांडी म्हणून बस, कर आचमन. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, ओम भगवते वासुदेवाय. यन मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देवसावाम समागमे ऋषि स्तुयमानस्य तत्ते भवति मंगलम. ओम यज्ञेने तमे चंद देवातानि धर्मानि प्रथमान्यासनति हराकमहि मानसचंदम यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा डोळ्याला पाणी. कर आचमन सगळा शिकवला आणि बरोबर 12 वाजले. 12 वाजता साधूंनी सांगितलं, आता जर उठ, ती आरती आता घेंचल मंदिराच्या मागे. त्याला मंदिराच्या मागे घेऊन गेले. मंदिराच्या मागे गेल्यानंतर ज्या ठिकाणी मंदिराची 12 वाजता सावली पडली होती, सांगितलं, थांब आता इथे, तुला पुढे जाण्याची गरज नाही. या ठिकाणी गड्याला सांग 10 फुटाच्या अंतरावर तुला मोहरा मिळतील. त्यांनी गडी लावले. 10 फुटाच्या अंतरावरती मोहरा मिळाला. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे. या देहरूपी गुंडामध्ये सच्चिदानंद परमात्मा बसलेला आहे. हे दाखवणारे जोपर्यंत गुरु भेटत नाही, संत भेटत नाही, तोपर्यंत आम्हाला स्वरूपाची ओळख होत नाही. यासाठी संतांचा संघ घडावा. पहा, त्यांची घडावी संगती. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनिष्ट निवृत्ती होते आणि इष्ट प्राप्ती होतं, इच्छित फळ प्राप्त होतो. कारण संत कुणाचा अनहित करत नाही. नेडती काही टाणाटोळा. नाम संतांच्याकडे प्रभावी साधन जर काय असेल तर नाम. आम्ही नामाचे धारक. नेनो एक अंडरलाईन करा. नेनो म्हणजे मी कुठलाच आम्ही दुसरा दान. नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण.
संत संघामध्ये गेल्यानंतर काय बदल होतो म्हणून मला सांगतात, मला संतांचा संघ घडून दे. त्यांची घडावी संगती. कुणाची? जे अहोरात्र भगवंताचं नामचिंतन करतात, देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती. पहा, अग्रदास नावाचा एक संत महात्मे होऊन गेले. अग्रदास, त्यांना शिष्य होता नाभाचे. अग्रदास रोज पूजा करायचा, आपल्या घरी पंक्ती उठायच्या, ध्यान धारणा व्हायची, नित्यक्रम चालू होता. एक दिवस स्नान केलं, ध्यान धारणा केली आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, बाबा दादा तू बस, कोणाला आत येऊन देऊ नको, मी भगवंताच्या ध्यानाला बसतोय. शिष्य म्हटलं ठीक आहे गुरुजी, तुम्ही ध्यान चालू करा, मी बसतो. शिष्य बाहेर बसला. गुरुनी ध्यान लावलं, परंतु भगवंत ध्यानात येतच नाही. ते फुटफुटल्या देवाला झालं काय, देव ध्यानातच येत नाही. तेव्हा तो नाभाजी बाहेरून बोलला, अहो देव येणार नाही, तुम्ही काळजी करू नका. देव झाड बुडतोय एका शेठचा, एका सावकाराचा जहाज बुडतोय. त्या सावकाराने नवस केलाय की अग्रजी नावाचे साधू आहे, त्यांच्याकडे पंक्ती उठतात, या जहाजात जहाज जर काढला ना तर त्यातली जी काही अर्धी संपत्ती तुम्हाला देणार आहे. म्हणून देव गुंतला तिथे, देव येणार नाही. थोड्या वेळाने देव ध्यानात आले. देव ध्यानात आल्यानंतर त्या अग्रदासने विचारलं, का हो देवा, तुमचं पितांबर काय विचारलं? त्याने सांगितलं, तुमचंच काम करत होतो मी एकाची जहाज बुडत होता, ते काढत होतो तुमच्यासाठी. मग याला विचारलं, काय तुला कसं कळलं? देव ध्यान रोज ध्यान धारणा करून मला कळलं, ते तुला कसं कळलं? त्याने सांगितलं, तुमचा संघाचा परिणाम, मी तुमची उष्टावळी करतो, तुमची साधना करतो, तुमची सेवा करतो, त्यांची घडावी संगती. संगतीचा परिणाम मला हे सांग. मी संघ या विषयावर बोलते. संगत कोणाची करायची? तर संघ सज्जनांची करायची. पहा, संत संगतीचे काय सांगू तुका? संत संगतीचे काय संत संघ सांगतो मी, संघावरती बोलतोय. पहा, एक ग्रस्ताने कुत्रा पाळला होता. मी संत संघावरती फक्त विस्तार करतो त्याचा. एक ग्रस्ताने कुत्रा पाळला होता, तसं मी पाळलाय तसा. मग तो ग्रस्त काय करायचा, रोज कुत्र्याला फिरून आणायचा, त्याला तो नॉनव्हेजचं साहित्य जे म्हणतात ते सगळं आणायचं, रोज खाऊ घालायचा. एक दिवस तो थोडा चिंताग्रस्त होता आणि एका त्याच्या बाजूला साधूची पर्डकुटी होती, तिथून चालला होता. साधूने विचारलं, काय बाबा तुझ्या चेहऱ्यावर तेज नाही, काय नाराज आहे का, तुझी काय समस्या आहे? त्याने सांगितलं, महाराज मला तीर्थयात्रेला जायचं होतं, माझ्या समोर प्रसंग असा आहे की माझ्या घरी कुत्रा आहे, तो ठेवायचा कोणाकडे? ती माझ्याकडे पण ती समस्या आहे, कुत्र्यामुळे आम्ही कुठं जात नाही. कुत्रा आहे ते ठेवायचा कोणाकडं? साधूने सांगितलं, माझ्याकडे ठेवा, तीर्थयात्रेला जाते तर तुम्ही चांगलं काम करताना मी सेवा करेन तुमच्यासाठी, मला पुण्य लागते. तो म्हणतो, पण महाराज त्याला ते चालतं, हे चालणार नाही तुमचं. महाराज तुम्ही तो ठेवून तर पहा, माझ्याकडे ठेव, मी प्रयत्न करतो तो ठेवण्याचा. त्याने सांगितलं, पहा कुत्रा व्यवस्थित राहायला पाहिजे, कुत्र्याची मी निगा राखतो, तुम्ही त्याची दखल घ्या. त्याने सांगितलं, तो बिनधास्त निघून जा तीर्थयात्रेला. तो ग्रस्त तीर्थयात्रेला गेला, कुत्र्याला साधूकडे ठेवला. साधू महाराजांनी त्याला पहिल्या दिवशी दूध ठेवला, तो दुधाला तोंड लावत नव्हता. दुसऱ्या दिवशी दूध ठेवला, तो दुधाला तोंड लावत नव्हता, त्याला माहिती आहे तुला मरणार नाही. तिसऱ्या दिवशी दुधाला तोंड लावत नाही. चौथ्या दिवशी दूध ठेवला, सगळं दूध पिला, 4 दिवसाचं दूध पिऊन टाकला कुत्र्याने. 10 दिवसाचा जेवढा तो ग्रस्त तीर्थयात्रेशी आला, तो काळी पिशवी घेऊनच शेटकडं, साधूकडं. कशासाठी? कुत्र्यावर जीव ना सगळा, कोणाचा कोणावर जीव असं सांगतात, कोणाचा कोंबड्या, कोणा कुत्र्यावर. त्या कुत्र्याला नेण्यासाठी काळी पिशवी घेऊनच घरी त्याला पत्नीला सांगितलं, बाकी सगळं बाजूला होते, पहिल्या शिडो त्याला खायला गाऊ दे, आता त्याच्यावर माझं प्रेम आहे. पत्नीने बनवलं, कुत्र्याच्या पुढे नेला, कुत्र्याने त्याला तोंडी लावलं नाही. तो म्हणतो, साधू महाराज तुम्ही अशी माझ्या कुत्र्यावर काय जादू केली? आधी माझा कुत्रा कधी दुसरा कुठलाच पदार्थ खात होता, फक्त त्याला ते लागायचं रविवारचं साहित्य, आणि आता तर कुत्रा काय खातच नाही. साधू म्हणता, असं कसं, तुम्ही आणा माझ्याकडं. त्याला पुन्हा साधूकडे नेलं, साधूने दूध ठेवलं, तो पिला.
साधूने सांगितलं बाबा तू त्याला वेगळी सवय लागली होती, मी वेगळी सवय लावलेली आहे. दृष्टांत संपला. मला सिद्धांत काय सांगायचा आहे, एका साधूच्या सहवासात जाऊ जर पुत्रा परिवर्तित होतो तर तुमच्या आमच्यात बदल होणार नाही का? विठोबा रघुमाई देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. संतांची संगत घडल्यानंतर आपल्याला करण्यासारखं काहीच राहत नाही, कारण भगवान परमात्मा त्यांच्या पाठी उभा आहे. देव उभा मागे पुढे. भक्ताला भगवान परमात्मा सांभाळणं भक्ताचं काम आहे. आम्ही भगवंत सोडून बाकी सगळे करायला बसलो, भगवंत भक्त आवडत नाही. भगवंताची उपासना जर केली नाही, संतांची सेवा जर केली नाही तर आपलं जीवन परिवर्तित होणार नाही. इतर पण पाणी जीवन जगतात, त्यांच्यात आपल्यात काय फरक मध्ये. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर पहा, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर किती तासात त्याचं सोनं होईल? तात्काळ. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर तात्काळ सोनं होतं. विस्तवावर पाय पडल्यानंतर किती वेळाने चटका बसेल? तात्काळ. मग तसा आपणा सारिके करीती नाही काळ वेळ. ते आपल्याला बदलायला काही लागत नाही. वाल्याचा वाल्मी करून ठेवला, परिणाम कसला आहे? संघाचा. म्हणून त्यांची घडावी संगती. पण प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही बोला महाराज तुम्ही संघ संघ सांगता, पण तुम्हाला काय अक्कल आहे का नाही? संत संघ दुर्लभ सांगितले. बहुआवघड आहे संत भेटी. संतांची भेट दुर्लभ आहे. त्यासाठी आनंद जन्माचे पुण्य असावं लागतात. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. रोकड्याला हिजेला ठवाटी ते होय भेट हरिप्रियाची. निष्काम भक्ती करावी लागते. आम्ही जरी 500 रुपयाची देणगी दिली तरी नाव ऐकच परत थांबतो. निष्काम भक्ती होईल का? आमची भक्ती निष्काम नाही. भगवान परमात्माला ते आवडत नाही. भगवान परमात्मा भक्ताजवळ अहोरात्र आहे. जो जन्माला आला मथुरेमध्ये, लहानाचा मोठा झाला कोकणामध्ये, आणि राहायला कुठे आला? द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवा घरी. पांडवांच्याकडे का भगवान परमात्मा राहत होता? ते संकटात असताना देखील भगवंताचं चिंतन करत होते. पहा ते पांडव अखंड वनवासी, परी ते देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो दाचनी, परी तोच मरे म्हणे. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला. हे दाखले आहेत. पांडव वनवासात होते, आमच्यावर संकटात मार काढून ठेवायची तयारी. आम्ही एवढ्या खालच्या स्टेपला येऊन नसतो. भगवंताने आमच्यासाठी काहीच केलं नाही. अरे बेटा, भगवंताने तुला सगळं दिले ना. दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन. जे रे तू देवे दिला देह. आम्ही कशासाठी वापरलाय? देवे दिला देह भजनासाठी आहे, पण आम्ही भोजनासाठी वापरतो. ह्या दुर्गुण आहे. पहा, भजना कोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने हा देह दिला आपल्याला. जर भगवंताने दिला नसता आपण काय केलं असतं? सगळं भगवंताने दिले. ऑक्सिजन दिलाय. कोविडच्या पिरियड मध्ये ऑक्सिजन नव्हता मिळत. कुणी दिलंय? ग्रामपंचायतचं लाईट बिल येतो, लाईट बिल येतो, पाणी बिल येतो, सगळं बिल येतो. आम्हाला भगवंताने कधी बिल दिला का ऑक्सिजनचा? किती उपकार करायचे भगवंतानी, पण आम्ही त्याला विसरलो. बेईमान आपण आहोत. भगवंताला आम्ही विसरलो. संतांचा संघ मला सांगायचा आहे. त्यांची घडावी संगती. कुणाची? जे भगवंताचे भक्त आहेत.
मग भक्त कोणाला म्हणायचं? भगवे कपडे घातले त्याला भक्त म्हणायचं का? जटा वाढवले त्याला भक्त म्हणायचं का? एखाद्याने कवित्व केलं त्याला भक्त म्हणायचं का? नवतीचे संत करीती कवित्व, संतांचे ते आप्त संतांच्या कुळामध्ये जन्माला आलं त्याला साधू म्हणायचे का? साधू तोच राणा जगी दया क्षमा ज्याचे. संत महात्मे जे आहेत जगाच्या कल्याणासाठी जगतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी ही संतांची वृत्ती आहे. संत महात्मे जे आहेत ते भगवंताचे सतत नामस्मरण करतात. त्यांची लक्षण आहे ते 6 विकारांच्या पलीकडे गेलेले आहेत. पहा, एक दृष्टांत देतो. संत म्हणजे तेवढं सोपं नाही. एक ग्रस्त एका साधूला भेटायचा ना म्हणायचा, महाराज मला तुमच्यासारखा साधू बनायचा आहे. महाराज बोलले, अरे ते शक्य नाही. आम्हाला म्हणतात महाराज आम्ही कीर्तनकार होणार शक्य नाही, कारण त्याला घासावं लागतं. एवढं सोपं नाही. एखाद्याला सांगितलं मी कॉन्ट्रॅक्ट घेऊन बघ, त्याला स्वतःचे पैसे गुंतवायला लागतात, कारण त्याची एक स्टेप आहे, त्याच्यासाठी खूप झिजावं लागतं. पहा काय चाललं तो विषय. विडोबा कुमारी मला साधू बनायचं आहे. साधू बनायचं त्याने सांगितलं बाबा तेवढं सोपं नाही ते विषय, बनशील तू साधू. मग त्याला सांगितलं, तो रोज विचारायचा महाराज मला साधू बनायचे, तुमच्यासारखं साधू बनायचे, मला सारखा उच्चतम अवस्थेला पोहोचायचे, मला साधू बनायचे. साधू महाराज सांगितलं पहा एक दिवस योग्य काळ वेळ आल्यानंतर ती गोष्टी घडून येतात. त्या साधूने सांगितलं पहा उद्या आपल्याला पाठी घरातून निघायचं आहे, एका उंच डोंगरावर जायचंय, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुला साधू म्हणजे काय ते सांगेल. पण तुला एक अट आहे, तू 2-2 किलोच्या 6 दगडी बरोबर घ्यावा लागतील. वजा तुला घ्यायचं, मी घेणार. तुला साधू बघायचं आहे ना, साधू बनायचं आहे ना. त्याने सांगितलं महाराज चालेल. 6 दुनी 12 किलो घेऊन मी सहज चढेल. तो त्या साधू पुढे तो मागे असे प्रवास करत असताना अद्या मध्यावरती गेले डोंगराच्या, म्हणतो महाराज मला खूप जड लागते, काय करू? महाराज एक दगड टाकून दे. अजून थोडा पुढे गेल्यानंतर महाराज मला दम लागलाय, महाराज बोले अजून एक दगड टाकून दे. अशी करता 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 5 दगडी टाकल्या. 6वी दगड टोकावरती नेली, म्हणतो महाराज आता टाकू का? नाही जमत. महाराज बोले टाकून दे. आता उंच शिखरावर गेले. महाराज म्हणतो मला साधू दाखव. महाराज म्हणजे आता तू साधू झालास ना, अजून म्हणण्यासारखं काय? काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे 6 विकार जीवनात जोपर्यंत जात नाही, साधुत्वे पाहिजे. 6 विकार जोपर्यंत जीवनात जात नाही तोपर्यंत आम्ही साधुत्वाला प्राप्त होत नाही. महात्मा सुमां पार्था दैवी प्रकृती मानसता भजंत अनन्य मनसो ज्ञात्वा भूतमे दिमव्ययम. महात्मा पुरुष सतत भगवंताचं नामचिंतन करतो, भूत मात्रांकडे समत्वाने पाहतो. ज्ञात्वा भूत दिमव्ययम, चराचरामध्ये भगलेला परमात्मा एकच आहे याची ज्याची वृत्ती झाली. हे विश्वाची माझे घर. आम्हाला आमचं गाव वाटत नाही, आमचं घर वाटत नाही, आमचं कुटुंब वाटत नाही. संतांना हे विश्वाची माझे घर, ही संतांची वृत्ती. म्हणून ते संतत्वाला प्राप्त झाले. त्यांची घडावी संगती. महाराज म्हणतात की त्यांची मला संगती घडावी ही माझी वासना आहे. आता आलो मूळ विषयावर आपण. पहिलं काय सांगितलं? आईचे आवडते म्हणा, देवा मला असं आवडतंय. काय? आईचे आवडते म्हणा, देवा पूर्वावी वासना. देवा आमची वासना काय ती सांगतो की मला संतांचा संग घडव, त्यांची तुटी पाडू नको. कुठल्याही प्रकारचा संतांचा संग घडवायचे. देव असे चित्ती त्याची घडावी संगती. पण देवा संतांची संग करायची कर्म धर्म संयोगाने घडली, कारण संत भेटून कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय साधू होते, जिजाबाईला शेवटपर्यंत कळालेलं नाही. नाथ महाराज साधू होते, हरिबा पंडितला शेवटपर्यंत कळालेलं नाही. विभीषण साधू होता, परंतु रावणाला शेवटपर्यंत कळालेला नाही. भक्त प्रल्हाद साधू होता, परंतु हिरण्यकशिपूला शेवटपर्यंत कळालं नाही. साधू भेटून देखील कळणं आवड आहे. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतल. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणं महत्वाचं आहे. साधू नुसतं बोलणं तेवढं सोपं नाही, तर ते साधुत्वाच्या गुणाला उतरलं पाहिजे, साधुत्वाच्या परीक्षेला पास झालं पाहिजे. सांगण्याचा भाग आहे त्यांची घडावी संगती. पण जेव्हा कर्म धर्म संयोगाने पुण्याईने पुण्य पडले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख जो वैसा संत चरण पावलो. तुकाराम म्हणतात मी पुण्याच्या बळावर संत चरणाच्या पर्यंत येऊन पोहोचलो, परंतु आता तो संतांचा संघ आहे तो तुटी पडता कामा नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हरिगणास भेटी
त्यांच्या कुठल्याही प्रकारची तुटी पडता कामा नये, कारण संत महात्मे आपल्याला उच्चतम अवस्थेला प्राप्त होत करून ठेवतात. पहा, एक साधू महाराज आहेत, रस्त्याने चालले होते तेवढ्यात कुंभारवाडा लागला. कुंभारवाड्याच्या बाजूने जात असताना त्यांना वाटलं पाणी प्यावं म्हणून कुंभाराकडे गेले पाणी प्यायला. त्यांनी कुंभारवाड्याने गेला तर कुंभार दादानी त्यांना पाणी आणायला घरात गेला तेव्हा त्यांनी सगळे मडके लावलेले असे लाईनशी पाहिले. लाईनशी मडके लावलेले पाहिल्यानंतर त्याची नजर सर बाजूला ठेवलेल्या का मडक्यावर गेली. त्यांना विचारलं साधू महाराजांनी की बाबा हा मडका काय बाजूला ठेवलाय. तो म्हणतो महाराज तो खराब आहे, थोडासा लिकेज आहे म्हणून त्याला बाजूला ठेवलाय. साधू महाराजांना पाणी प्यायला दिल्यानंतर साधू महाराज म्हणतात मला यातला मडका देशील का. म्हणतात महाराज तुम्ही आले तर कुठलाही मडका घेऊन जा, तुमच्यासाठी फुकट. साधू महाराज म्हणतात फुकट द्यायचा असेल तर दे, परंतु मला तो खराब आहे तोच दे. अहो मला लिकेज आहे म्हणून बाजूला ठेवला, कोणाची फसवणूक करू नये, माझा धर्म नाही तो. मला फुटलेला दिला तरी चालेल, परंतु तो काय कर मला दे. महाराज बोलतात मला तो मडका फुटलेला लिकेज आहे तो दे. हा म्हणतो अहो तुम्हाला कसलं देणं माझ्या बुद्धीला पटत नाही. महाराज म्हणतो मला नको, मी जातो निघून. मग शेवटी त्याला नाही लागलं, तर महाराज तुम्ही घेऊन जा. तो मडका काय होता, पाजरत होता. याने तो मडका घरी आणला साधूंनी, त्याला स्वच्छ धुतलं आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती गळती म्हणून लावून ठेवलं. आधी तो मडका कुठे टाकला होता, फुकट वेस्टेज म्हणून बाजूला ठेवला होता. लोक दर्शनाला यायची, लिंगाचं दर्शन घ्यायचं, माठाचं दर्शन घ्यायची, निघून जायची. ही अवस्था कशामुळे प्राप्त झाली, साधूच्या संघामध्ये गेल्यानंतर त्या माठाला किती अवस्था उत्तम प्राप्त झाली. मला सांगण्याचा भाग आहे की संतांचा संघ आपल्याला कुठल्या अवस्थेवर नेऊन येतो, त्याच्यामुळे त्यांचा अंग संघ तुटी, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची तुटी होता कामा नये. पूर्व पुण्य त्याशी असावं लागतं. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल, अंतरायामुळे उपजेत येते. पूर्व पुण्य असेल तर त्याच्यामध्ये मूळ कुठल्याही कारण उद्भवत नाही. सविता प्रेमाने भजन करू, कारण आमच्याच गावातला कार्यक्रम मी जास्त केलं तर तिने आम्हाला पुढच्या दिवशी ठेवू नका आणि मी रात्रीची सेवाच घेणार नाही. काही होते खूप त्याला सगळं आवडत करणं म्हणजे अवघड होतं. तर माझ्या बुद्धीला जसं पेललं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. पहा, एक चरण राहतोय, चिंतन करण्यासारखे मुद्दे खूप सुंदर आहेत. मी शॉर्टकट करतोय, परंतु ते शक्य होणार नाही आणि मी पण थकलेला आहे. 5 दिवसामध्ये मला तोंडात आता तुम्ही सगळे मंडळी आहेत त्याच्यामुळे मी बोलू शकलो. खरं तर माझ्या आता बोलण्याची मनस्थिती नव्हती आणि बसण्याची मनस्थिती नव्हती. चैतन्य दादांना माहिती आणि चालेकर बाबांना माहिती की मी 5-6 दिवस खूप गार होतो आम्हाला, आणि ते करावं लागतं, तो आपला धर्म आहे. सौभाग्यवतीला कुंकवाचा आळस नसावा या न्यायाने आपल्या गावाच्या सेवा आपण करतो. आता आमच्या गावात 100% उपस्थिती असते, 100% मदत होते, परंतु ज्या जागेवर जो शोभतात तोच करतो ती कामं, ते आम्हाला करावं लागतात. मुलं आहेत ती तर कामं सांभाळतात, तिथे आम्हाला जाऊ देत नाही. परंतु सगळ्यांच्या कृपेने मला जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. पहा, मी एकदा सगळ्यांना सांगेल की तुमच्या सगळ्यांची रजा घेताना तुमच्या कृपेमुळे मला समाधान वाटते. एवढी माझी मंडळी माझ्या मागे उभी राहतात. कीर्तनाला म्हटलं तर मोरबेची 40 माणसं असतात. वर्षवाडी बरोबर माहिती
कुठेच नाही, कुणाच्या बरोबर एवढी जाणार नाही. 30-40 माणसं माझी स्वतःची असतात, मी त्यांना काहीच देत नाही, पण माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर नितांत प्रेम करणारा वर्ग आहे. त्यांचं काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. ठेविता पायी जीव थोडा, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवून एवढंच माझ्याकडे आहे. मी काही देऊ शकत नाही, माझ्याकडे काही गुण नाही, त्यांचा मला काय लोभ जोडला तोही माहित नाही, परंतु माझ्यावर खूप प्रेम करतात. महिला मंडळ आहेत आमच्या, मी मगाशी सांगितलं आपल्याला नवीन प्रोग्राम काय लावता येईल ते करूया आपण, कारण जेणेकरून आपल्या गावात सुबत्ता नांदावी, मुलांचे संस्कार व्हावे, पुढची पिढी व्हावी. आम्ही भावी पिढीकडे पाहतो, कुठे व्यसनी मुलं नको तशी मुलं वागणारी पाहायला मिळतात. त्या मुलांचे कुठेतरी संस्कार झाले. आपण 100 झाडं लावली नाही, एक झाड जरी लागला तरी पण तो सावली देतो, ऑक्सिजन देतो, त्याचे सरपण मिळतात. आपल्या 100 मुलांच्या 2 मुलं जरी सुधारली तरी आपलं कल्याण आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांचे संस्कार करणं गरजेचं आहे. मला बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबार कुमाई आवडते मला देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भटे नवंग संग तुटी तुका हरिजने भरे संत संगठने. संतांच्या संघामध्ये भरत असलंही जीवन असेल तरी पण आपलं जीवन साफल्य होणार आहे. म्हणून संत संघ करा. जीवनामध्ये इतरांचा संघ करू नका, कारण दुर्जनांचा संघ केला तर आपला नाश होणार आहे. जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती आलीची. स्वहित नीट ऐका, स्वहिता कारणे संगती साधूची. स्वतःचं हित करून घ्यायचं असेल तर संत संघामध्ये जा. सत्य ओळखा. भव्य कपडे घातले म्हणजे साधू नसतो, लक्षात ठेवा. त्या ज्या अंगी साधुत्वाचे गुण आहेत का ते परीक्षण करा. जर तो साधुत्वाच्या गुणाला पात्र असेल तर श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग वगैरे दंडवत, त्यांना दंडवत करा, त्यांना समर्पण करा आणि त्यांच्या अनुषंगाने चालत राहा. पुन्हा एकदा सांगतो की ग्रामस्थांचं खूप प्रेम आहे. तुम्ही सगळी मंडळी प्रेमाची आहेत. आमचं संकेत भाचा आहे, राहुल आहे, त्यांचा गौरव आहे. सगळी मंडळी माझ्याकडे आलेली सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. तुमचं प्रेम असंच राहावं, कारण मी माझ्याकडे काहीतरी कमी पडत असेल. खरं तर माझ्या आजची बोलण्याची मला मनस्थिती नव्हती, कारण एकदम जर्जर अवस्थेमध्ये झालं होतं. आता माझ्या या महिन्यात 8 कार्यक्रम आहेत आणि मला ड्युटीमध्ये ऍडजस्ट कुठलं होत नाही आणि इतर मध्येच काय व्याप सुटला का त्याच्यामध्ये काय करावं समजत नाही. त्यात मला कॉन्सर्ट व्हायला लागतं. आता जेव्हा स्टेजवर उभा राहतो तेव्हा काहीतरी मुद्दे आठवायला लागतात आणि मग बुद्धी विचलित झाली. प्रवाहित पाण्यावरती रांगोळी काढता येत नाही, लक्षात ठेवा. त्यासाठी ते पाणी स्थिर असावं लागतं. स्थिर असला का त्याच्यावर काढलेली रांगोळी स्थिर टिकून राहते. मग असं जेव्हा चंचल धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते खूप अवघड होतो.
तरी बरेच ठिकाणी काही ठिकाणी आता या आठवड्यात पुढच्या आठवड्यात 5 कार्यक्रम लागून त्यांनी मला दिले. प्रवचन आहे ते मला तुम्हाला करावंच लागेल, करावं लागेल, इलाज नाही. मग मी खोटं बोलून निघतो ना, काहीतरी करून उद्योग करून येतो, कारण आपण परमार्थ करणारी माणसं आहे. भगवंताने काही कमी केलेलं नाही, भरभरून दिले. हे सगळ्यांचं प्रेम करणारी मंडळी आणि मी काहीच देत नाही, परंतु माझ्यावर असं प्रेम आहे की मला ते शब्दात सांगता येणार नाही. आणि त्यातला एक आणखी न्यूनता म्हणजे आमचे पद्माकर गेले, ती मोठी आमची शोकांतिका आहे. आज तो असता त्या कार्यक्रमाला अजून शोभा असते. आमचे रामदास अण्णा होते, ते परमार्थाची खूप आवड होती, पुढे येऊन बसणारे व्यक्तिमत्व. मला माहिती कोण कुठे बसतात मला सगळं लक्ष आहे. आणि आमचे तरुण मंडळी आहेत, त्यांचं खूप प्रेम आहे. खरं सांगू मी काहीच काम करत नाही, फक्त मंदिराचा कार्यक्रम सांभाळतो, पण ते मला काही वागून देत नाही कुठे न सांगता. फक्त कळवलं असं करायला ते करून मोकळे होतात. खूप प्रेम आहे. आमच्या गावामध्ये सगळ्या कलागुणांनी नटलेली लोक आहेत, परंतु एक पॉईंट आहे, पुढे यायला पण मागत नाही. तो त्यांनी सुधारावा, पुढे यायला पाहिजे. आपण पुढे फोकसवर आल्याशिवाय आपण ब्राईट होणार नाही. कधी आपण समजणार आहे, यायला पाहिजे. मग अशी समीरने आमचं सांगितलंय, समीरने चैतन्य दादा सांगितलं पुढच्या वर्षी तुला प्रवचनच सुरुवात करायची आपल्याला, कारण तळमळ आहे. त्यांनी व्यक्त झाला. मला काय सांगायचे, माणसाच्या मनातल्या भावना व्यक्त होणं गरजेचं आहे. मला साधू बनायचं म्हणजे साधूच्या पर्यंत गेलोच नाही तर मी साधू कधी बनेन. त्यासाठी मला त्या दिशेने पाऊल टाकायला पाहिजे. मुक्कामावर जाण्यासाठी योग्य दिशेला पाऊल आपल्याला मुक्कामावर येतो. तुम्ही मला मागापासून महाराज तुमचं ऐकून कंटाळा आलाय. तुम्ही मागणी बोलले, मागणी सोडून दिलं, संत बोलले, पण महाराज तुम्ही आम्हाला संतांची नावं सांगितली नाही. घ्या लिहून. ज्ञानेश्वर माऊली, घेतो. सगळी मंडळींचा ऋणनिर्देश करतो. चैतन्य दादा समोर आहे, चालेकर दादा महाराज आहे, सगळी मंडळी परिचयाची आहे. असाच प्रेम ठेवा, याच्यामध्ये अजून वृद्धिंगत व्हावं, कमी करू नका. एवढंच सांगून सेवेला विराम देऊ. करवी तैसी केली कटकट वाकुडी का नीट देवदाने सर्व माझा काळ तुझी चिंतने काया वाचा म्हणे सवित देवा. नको जाऊ देव गंगा गात्रे माझी पांडुरंगा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते. विनवितो असे विठ्ठल जय जय विठ्ठल. तुकाराम पावली ज्ञानेश्वर महाराज की जय. अखंड उत्सव आणि 34व्या वर्षामध्ये आजचे जागरणाचं म्हणजे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन आदरणीय परम श्रद्धेय